आई बाबा आहेत. अथर्व, तिचं बोलणं फार मनावर घेऊ नकोस. लहान आहे ती. लहान मुलं वागतात असं कधी कधी. हा मीरा, हे बघ, आपण समजावून सांगू तिला. हा, तू आता ठरवलंयस ना, मग नको दुसरा विचार करूस. हा आईसाहेब, या गोष्टीसाठी एवढं का अडून राहतायत? मीरा, मी काय म्हणते कळतंय ना तुला? आईसाहेब, वेदा किती रडत होती पाहिलात ना तुम्ही? आपलं काहीतरी चुकतंय. अगं मीरा, लहान मुलांना या गोष्टीतलं काय कळतं? हा, तू ठरवलंयस ना आता. अथर्व, तूच समजावून सांग ना तिला. नका नका विचार बदलू. नाही आई, मीरा बरोबर बोलतीये. आपण फक्त आपल्या मनाचा विचार करतोय आई. आपल्याला वेदाच्या मनाचा सुद्धा विचार करायला हवा. अरे पण मंजिरी, आता हा विषय आपण इथे थांबूया. हो, पण मी पण घराच्या भल्याचाच विचार करते ना. माझ्या शब्दाला काहीच किंमत नाहीये का अथर्व? तसं नाही आईसाहेब, पण वेदाच्या मनात ही गोष्ट कायम राहील. माझं ठरलंय, मी वेदाला कधीच अंतर देणार नाही. आई म्हणून माझं प्रेम फक्त वेदासाठी राहील. मीरा, मला माहितीये तुझं वेदावर खूप प्रेम आहे, पण घरातले असे मोठे निर्णय फक्त एकाच गोष्टीचा विचार करून घ्यायचे नसतात. रामपुरे घराण्याला वारस हवाय. असं असेल तर वेदाच रामपुरे घराण्याची वारस असेल. अगं पण मुलगी घराण्याचा वारस कशी असू शकते? मुलगी वारस का नसू शकते? ती सुद्धा याच घराण्याची असते ना. आणि आपली वेदा तर खूप हुशार आहे. तिचं शिक्षण झाल्यानंतर ती रामपुरे घराण्याचा बिझनेस सांभाळू शकते. तिच्या बाबांच्या खांद्याला खांदा लावून ती काम करू शकते. मग कशाला हवाय वेगळा वारस? हे बघ मीरा, सगळ्याच गोष्टींकडे भावनिक होऊन बघता येत नाही. आईसाहेब, तुम्ही सुद्धा भावनिक होऊनच विचार केला होता ना. वेदाचे बाबा आणि अनन्याताईसाठी तुम्ही बाळ होऊ न देण्याचा विचार केला. मग मीही तेच केलं तर काय बिघडलं? तुमच्या पावलावर पाऊल ठेवायचं ठरवलंय मी. खूप मोठा त्याग केला होता ना तुम्ही. मी सुद्धा तेच करणार आहे. आता तुम्हाला माझी हुशारी कळली असेल. नेमक्या जागी गाव घातलंय मी. हा अजितचा फोन आहे ना, बंदच येतोय. हा वापरतो कशाला फोन? काय मुलगा आहे ना. आता त्याच्या फायद्यासाठी मी एवढं सगळं केलं आणि हा गायब. लाड, तुझे लाड, दुसरं काय? गेला असेल फिरायला आपल्या गर्लफ्रेंड्स बरोबर. काय? गर्लफ्रेंड्स? मग तू काय कमी पराक्रमी नाहीये. गोव्याला गेला असेल, गोव्याला. अहो, मग तुमच्या पराक्रमी मुलाला सांगा, एवढ्या गर्लफ्रेंड्स आहेत ना, त्यातली एक तरी दाखवायला आण आणि लग्न कर म्हणा. आता लवकरात लवकर त्याचं लग्न झालंच पाहिजे. पण बायको, तुला खरंच असं वाटतं की तुझ्या नातवाला इथली माणसं वारस मानतील? त्यांचा बाप पण मानेल. हा, पण मीराला बाळ होता कामा नये म्हणून तर वेदाच्या मनात भुंगा सोडलाय ना मी. तिला सांगितलं, तुला जर लहान भाऊ आला ना तर तुझी मीरा आई तुझ्यावर प्रेम करणार नाही. म्हणजे हे सगळं नर्मदा आत्यांनी केलंय? सगळ्यांना वाटत होतं की वेदा स्वतःच्याच मनाने बरळतीये. किती विष आहे नर्मदा आत्या तुमच्या मनात. वाह, मोठा डाव टाकलायस तू. हा, मी रामपुरे आहे हे मला त्या मंजिरीला दाखवून द्यायचंय. माझ्या कुळाचा उद्धार करते काय ती. आता बघाच, माझ्या मुलाचाच मुलगा वारस होणार या घरचा.
नर्मदा आत्या तुमचं झालं असेल तर मी वेदासाठी टिफिन करू? हो हो, माझा आटपलाय. आणि तसंही काय, सूर्यास्ताच्या आधी मला खाऊन घ्यायला लागेल ना. आज अमावास्या आहे. अमावास्या सुरू झाली ना एकदा की खाता येणार नाही काही. भौमवती अमावास्या आहे ना, खाल्लेलं चांगलंही नसतं तेव्हा. तू घे कर. हिम्मत नाहीये ना मूल जन्माला घालायची, बाळणपणाच्या कळा सोसायची. मीरा, माझ्या पावलावर पाऊल ठेवायचं ढोंग करावं लागतंय ना तुला. तुमच्यात सुद्धा हिंमत नव्हती का? म्हणूनच वेदाचे बाबा आणि अनन्याताईला जीव लावण्याचं खोटं नाटक केलं ना तुम्ही.